पुण्याचा गुंड निलेश घायवळचा पासपोर्टच्या शिफारशीचा मुद्दा ताजा असतानाच आता निलेशचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सचिन घायवळसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुनावणी घेतली आणि या सुनावणीत त्यांना शस्त्र देण्यासाठी शिफारस करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी जानेवारी 2025 मध्ये सचिन घायवळला परवाना देऊ नये असा शेरा दिलेला असतानाही योगेश कदमांनी जून 2025 मध्ये परवान्याची शिफारस कशी केली असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। राज्याचे राज्यगृहमंत्री योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घायवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। निलेश घायवळ जो आहे त्याच्या भावाला योगेश कदम यांच्याकडून जे शस्त्र परवान्यासाठी परवानगी देण्यात आलेली, कसं पाहता याकडे नेमकी काय? कसं पाहता म्हणजे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याकडे कसं पाहिलेलं आहे हा एक विषय महत्त्वाचा आहे, कारण ज्यांच्याकडे डान्स बार होता त्यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर यापूर्वी जेव्हा सावली बारबाबत आरोप झाले त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची जाहीर पाठराखण केली होती। त्यानंतर योगेश कदमांना मोकळं रान मिळाल्याचा आरोप अनिल परबांनी केला। त्यातूनच गुन्हेगारांना शस्त्र परवाने वाटण्याचं धाडस कदमांमध्ये आल्याचा आरोप त्यांनी केला। एवढंच नाही तर योगेश कदम यांनी सचिन घायवळला परवाना देताना तो सज्जन माणूस असल्याचंही कदमांनी नमूद केल्याचा आरोप अनिल परबांनी केला। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना तातडीनं उत्तर दिलंय, पण उत्तर देताना त्यांनी सचिन घायवळचं महिमामंडन केल्यासारखं वाटलं। सचिन घायवळवर सध्या कोणताही गुन्हा नसल्याचं स्पष्टीकरण योगेश कदमांनी दिलंय, पण त्यांनी दिलेलं स्पष्टीकरणही अनिल परबांनी खोडून काढलंय। घायवळवरती 15-20 वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते ते 2019ला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टाने त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। सेटलमेंट देखील नाही, निर्दोष मुक्तता केलेली आहे। आणि मागच्या 10 वर्षामध्ये 2015 ते 2025 पर्यंत सचिन घायवळवरती एकही गुन्हा दाखल नाही। 2019 मध्ये त्यांच्यावरती जुने गुन्हे दाखल होते तर सगळे गुन्हे हे माननीय न्यायालयाने सगळे गुन्ह्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे। पोलिसांनी आपला पूर्ण अहवाल लिहिलेला आहे की हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, याचा भाऊ कुविख्यात गुंड आहे, याच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल होते, गुन्हे दाखल असताना देखील गुन्हे कोर्टात सुटले कारण ह्यांनी कोर्टात विटनेसच कोणाला येऊ दिला नसेल आणि पुराव्याअभावी यांची सुटका झाली असेल। त्यामुळे पुराव्याअभावी झालेली सुटका म्हणजे गुन्ह्यातनं निर्दोष मुक्तता नाही।